कुकून चावलं तेल पारांते अंबारीचा कांदा नागायली पाना हे गाईज आज आहे हळद. सो आता आम्ही सकाळी चाललोय तिकडे आणि माझा हळदीचा फुल लुकची व्हिडिओ मी टाकेन त्याच्यानंतर, तर ते तुम्हाला बघायला भेटेल. आणि आजचा हा लग्नाचा 3rd पार्ट असणार आहे, फक्त हळदीचा आणि लग्नाचा 1 पार्ट असेल. सो कसा वाटतोय ब्लॉग पूर्ण बघा, कसा आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि माझा लुक दाखवते. आमचे सेम आहेत ड्रेसेस, सो ताई सांची पण दाखवेन. चला जाऊया आणि मग हा आहे माझा नेल आर्ट. सो कसा वाटतं, मी लेंथ छोटीच ठेवलं आहे. सो कसा वाटतं ते मला कमेंट करून सांगा. आणि माझी मेहंदी. चल आम्ही आलो आहे, आता तुम्हाला दाखवते वरती जाऊन काहीतरी. तो गाईज आता इथे हळदीचा सकाळचा जो मुहूर्त असतो तो काढायचा चालला आहे. आणि इथे पण नवऱ्याच्या मागे नवऱ्याच्या वरमाया म्हणजेच की आई, काक्या, भावजया त्या सगळ्या बसतात. आणि मुहूर्त काढल्यानंतरच नवऱ्याला हळद लावली जाते. आणि मग अख्खा दिवसभर जे कोणी पाहुणे येतात ते नवऱ्याला हळद लावतात. आणि नवऱ्याची उष्टी हळदच नवरीच्या घरी पाठवून दिली जाते. ओम गणानंद्वा गणपति गुं हवामहे प्रियानंद्वा प्रियपति गुं हवामहे निधीनांद्वा निधिपति गुं हवामहे सोमना आमजाने नमः समजाश्र धम्मगंगा विद्महे वरुणा हिमजन्म बंधुरादेवी हस्तपादिनी जगत कामना आयु भोजन जगत ध्यान नमो राधे नमो भगवते नमः स्थलम बोलाय लालनाय देव खुदाय श्री नमो नमो अस्तुत सो गाईज इथे मुहूर्त काढताना जी उंबराची काठी असते ती पण पुजली जाते. आणि मुसळ, जातं ते सगळं पण पुजलं जातं. गाईज आता ज्या ज्या जणी नवऱ्याच्या मागे बसलेल्या त्या सगळ्या एक एक करून नवऱ्याला हळद लावतात. आणि त्यांच्यानंतर मग घरातले जे जे रिलेटिव्स आहेत नवऱ्याच्या ते सगळे हळद लावतात. सो
गाईज आमच्या इथे अशा कार्यक्रमाला म्हणजे की लग्नाला सगळ्या नात्यांचा मान राखला जातो, सगळ्या नात्यांच्या विधी केल्या जातात. जसं की नवऱ्याची आत्या नवऱ्याची दृष्ट काढते, नवऱ्याच्या बहिणीला करवलीचा मान दिला जातो, हळदीच्या दिवशी ज्या मुंडवळ्या बांधतात त्या नवऱ्याची बहीणच आणते, नवऱ्याच्या काक्या भाऊजया आई त्या सगळ्या विधींना नवऱ्याच्या मागे बसतात, नवऱ्याचे मामा काकण बांधायला येतात. सो अशा सगळ्या नात्यांना आमच्या इथे लग्नाला सगळा मान दिला जातो. सगळ्या नात्यांसोबत लग्नाच्या सगळ्या विधी केल्या जातात. सो गाईज आता हे आहेत दागिने जे नवऱ्याकडून नवरीला द्यायचे असतात. सो आता त्या दागिन्यांची पण पूजा केली जाते. गाईज आता इथे नवऱ्याच्या करवल्या नवऱ्याची उष्टी हळद घेऊन नवरीच्या घरी चालल्यात आणि सगळ्या नाचत चालल्यात. सो त्याच्यासाठी बँजो पण मागवलेला. सो आम्ही सगळ्या नाचत गेलो, ते पण तुम्हाला पुढे बघायला. आणि तुम्ही बघतच असाल की या लग्नाच्या सगळ्या सिरीजमध्ये आम्ही खूप सारे ड्रेसेस जे आहेत ते ट्विनिंग केले. सगळे आउटफिट मोस्टली सेम आहेत आमचे. तर आमच्या इथे सगळ्या मिळून ड्रेस घेतात आणि सगळ्यांचे ऑलमोस्ट सेमच असतात. आता वाजले दुपारचे 1:45 वाजायला अजून 10 मिनिटं आहेत. सो आता आम्ही आलोय घरी, म्हणजे मी आणि बाळा आलोय घरी, मम्मी येते. सो आम्ही होतो आता लग्न घरी. तिथून नवऱ्याची उष्टी हळद घेऊन नवरीकडे गेल्यात ताईसा सगळ्या. आणि आम्ही नाही गेलो कारण मोठी जुळीला जायचं होतं आणि आज कंटाळा आलाय. आणि मेन म्हणजे आम्ही संध्याकाळची तयारी करायला जी पार्लरवाली मेकअप आर्टिस्ट बोलवले ती एकटीच आहे आणि आम्ही 3घी जणी आहोत ज्यांची ती करणार आहे, मी डॉलताई सुष्मिताई. सो त्यामुळे आम्ही नाही गेलो. आम्हाला लवकरच बसायला लागणार आहे आणि तिकडून यायला आम्हाला खूप टाईम होणार होता. सो वी आर नॉट गोईंग देअर. आम्ही आलो घरी. आता आम्ही तयारी म्हणजे सामान घेऊन चाललो. सो चला तुम्हाला पण दाखवते. सो गाईज आता इथे देवखानाचा कार्यक्रम चालू होणार आहे. तर देवखाना म्हणजेच काय, तर आमचे जे कुलदैवत आहेत केणी परिवाराचे त्यांना पण मान दिला जातो, त्यांची व्यवस्थित पूजा केली जाते आणि त्यांना गोडाचं नैवेद्य दिलं जातं. पहिले
आमच्या इथे देवांना बकऱ्याचं नैवेद्य देत होते, पण 4 वर्ष झाले आमचे देव चोखे गेले, सो तेव्हापासून त्यांना गोडाचं नैवेद्य देतात. आणि त्यानंतर देवांना मानपान दिला जातो, त्यांचा अभिषेक घातला जातो आणि मग जे आमचे केनी परिवाराचे भगत आहेत त्यांच्या अंगात येतं आणि वरमाई आहेत नवऱ्याची आई, ती त्यांची आरती करते. पुढे तुम्ही बघालाच की कसं कसं काय काय होतं, तर ब्लॉग पूर्ण बघा. लावून द्या कुकूला चावलं चावला तुम्ही टाका आरती मागे तेल पण जेवण जेवण पाचाव पाच धाकटाला नवरदेवाला पाच आतेवाद काका होतो आता पेटला ना करून द्यायचा. आता अगं बाई इज्जत तिथे इज्जत अरे बघ मी 9 लाख पाहिजे सोडून बघ माझा घर सोडून बघ ऐक रे माझी भंडाऱ्याची पावले. अरे बघ मला या घर मालकाच्या बद्दल बघ 2 शब्द बोलायचे बघ, कोणाला खरं वाटेल बघ मी बोलते ऐक. अरे बघ ऐक अंबारीचा कांदा नागायली पाना ते बांधून माणूस द्या तुम्ही त्याच्या मध्ये आहे ना, ते भेटेल तुम्ही मध्ये काय ते काय मूड गेले मागशी 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 स्टॉप करून ठेवतो.
भांडारा ह्या बाईचा आहे बघ. सो गाईज आता इथे मांडव स्थापना चालली आहे. सकाळी जी उंबराची काठी पूजताना तुम्ही बघितलीच असेल, तर ती काठी आणि काही आंब्याची पानं अशी इथे मांडवाला बांधली जातात आणि त्यांची पूजा केली जाते. ही पूजा मोस्टली सगळीकडेच असते आणि आमच्या इथे पण असते. तुम्ही मागच्या ब्लॉग्समध्ये पण बघितलं असेल की आमच्या ज्या श्रुती वहिनी आहेत त्या या लग्नाची मुहूर्तरीण आहेत आणि ही पूजा पण नवऱ्याचा भाऊ आणि भाऊजाईच करतात. तर इथे पण तुम्ही बघू शकता तेच बसलेत पूजेसाठी. शॉर्ट्समध्ये बघितलंच असेल की आमच्या इथे हळदीच्या दिवशी संध्याकाळी वेण्या भरायचा कार्यक्रम असतो. तर मी त्या कार्यक्रमाची व्हिडिओ नाही केले, सो त्यामुळे ती क्लिप तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला नाही भेटणार आहे. डायरेक्ट मांडीवर घेतानाची क्लिप बघायला भेटेल. तर वेण्या भरायचा कार्यक्रम असतो म्हणजेच की नवऱ्याच्या मागे नवऱ्याच्या वरमाया म्हणजेच की नवऱ्याच्या काक्या, मम्मी, आई, भाऊजाया त्या सगळ्या नवऱ्याच्या मागे बसतात आणि त्यांच्या वेण्या भरल्या जातात. त्यांच्या वेण्या त्यांच्या माहेरून येतात, त्याच वेण्या त्या भरतात आणि त्याच्यानंतर असते मांडीवर घालण्याची प्रथा. तेच आत्ता चालू आहे इथे. तेव्हा पण नवऱ्याच्या वरमाया नवऱ्याला मांडीवर घेतात, त्याची आरती करतात